हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला तर आता पेपर्स झाले, समरचे पेपर्स सर्व झाले. 18 मेला आपले सर्व पेपर्स झाले. थिअरी एक्झाम जे काही होते ते आपल्या 18 मेला झाले आणि आता आपल्याला त्याचा रिझल्ट बघायचा आहे मित्रांनो, जो की या जून महिन्यात तुमचा लागणार आहे. जसं की आपल्याला MSBTच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार 3rd वीक ऑफ जूनमध्ये तुमचा समर एक्झामचा रिझल्ट लागणार आहे असं सांगितलेलं आहे. तर त्याबाबत आज थोडीशी चर्चा करणार आहोत आपण आणि डिजिटल पेपर चेकिंग बाबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, MSBT 2026 समर एक्झामचा रिझल्ट तुमचा हे शेवटी मी तुम्हाला सांगतो. रिझल्टबद्दल काय आहे ते तुम्हाला शेवटी सांगतो. आधी तुमची डिजिटल पेपर चेकिंग ही काय आहे ती समजून घ्या. म्हणजे की तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. चला तर आपण डिजिटल पेपर चेकिंगकडे जाऊया. तर मित्रांनो, डिजिटल इव्हॅल्युएशन प्रोसेस ही डिजिटल पेपर चेकिंगची एक प्रोसेस आहे मित्रांनो. डिजिटल इव्हॅल्युएशन प्रोसेस ही जी काही प्रोसेस आहे मित्रांनो, ती डिजिटल पेपर चेकिंगची प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही तुमचा पेपर लिहून इन्व्हिजिलेटरला तुमच्या देता, तुमच्या एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहून इन्व्हिजिलेटरला तुम्ही देता, तेव्हा तो इन्व्हिजिलेटर तो पेपर एक्झाम सेंटरला जमा करतो. मग तुमचा पेपर हे एक्झाम सेंटरहून डिस्ट्रीब्युशन सेंटरला जातात. DC त्याला डिस्ट्रीब्युशन सेंटर असं म्हणतात. डिस्ट्रीब्युशन सेंटरहून तुमचा पेपर कुठं जातो या डिजिटल पेपर चेकिंगच्या या प्रोसेसमध्ये. तर ते डिस्ट्रीब्युशन सेंटरवरून तुमचा डायरेक्ट स्कॅनिंग सेंटरला जातो. तिथं तुमचे पेपर्सची जी काही आन्सर शीट आहे, तुमची कॉपी ती स्कॅन होते. ती स्कॅन झाल्यावर ती MSBTच्या सर्व्हरला अपलोड केली जाते. MSBTच्या सर्व्हरला अपलोड केल्यानंतर ती डिजिटल इव्हॉल्युशन सेंटरद्वारा टीचर्सच्या लॉगिंगला टाकली जाते. टीचर्स लॉगिंग जी काही आहे, त्या टीचर्सच्या लॉगिंगला ती तुमची आन्सर शीट ही टाकली जाते, अपलोड केली जाते. जो कोणता तुमचा टीचर्स तो पेपर चेक करणार आहे त्याच्या लॉगिंगवरती ती अपलोड केली जाते. नंतरनी तो टीचर ती आन्सर शीट चेक करतो मित्रांनो. तर ते ही सगळी त्यामागची प्रोसेस आहे मित्रांनो. तर ही प्रोसेस वापरण्याचं एकमेव कारण म्हणजे काय, यात खूप कमी मॅन्युअल वर्क लागतो मित्रांनो. खूप कमी मॅन्युअल वर्क आहे, ट्रान्सपोर्टिंगचा टेन्शन नाही. म्हणून तर MSBTनी ही प्रोसेस या मागच्या वर्षापासून सुरू केलेली आहे, डिजिटल चेकिंग प्रोसेस. मित्रांनो, डिजिटल चेकिंग प्रोसेस ही तुम्हाला जाणवली सुद्धा असणार आहे. तुमची जी काही आन्सर शीट राहते, ही तुमची आन्सर शीट आहे. सपोज ही तुमची आन्सर शीट आहे, तर त्यावरती तुम्हाला आता 3rd इयरच्या किंवा 2nd इयरच्या मुलांना जाणवलंच असेल की इथं तुमचा बारकोड किंवा स्कॅनर टाईप असं छोटंसं येत आहे. बारकोड किंवा स्कॅनर टाईप असं छोटंसं एक हे येत आहे, प्रिंट होऊन डायरेक्ट तुमच्या आन्सर शीटवरती. आणि इथं तुमचा पेज नंबर येत आहे, या ठिकाणी तुमचा पेज नंबर येत आहे. तर मित्रांनो, याचा अर्थ काय, तर हे तुमचा पेपर आहे, हे तुमची आन्सर शीट आहे. आन्सर शीटमधला हा जो पेज आहे, त्या पेजची सर्व इन्फॉर्मेशन, पेपर पेज नंबर, ते सर्व हे बारकोड स्कॅन केल्यावर तिथं दिसून जाईल. त्यामुळं असे बारकोड त्या पेपरवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला हे समजलं का ते बारकोड कशासाठी ॲड केलेले आहेत? ही डिजिटल पेपर चेकिंग प्रोसेसमुळेच ते सर्व ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं सर्व डिजिटल इव्हॉल्युशन प्रोसेस काय राहते, ते पेपर चेकिंगची कशी प्रोसेस आहे, हे सर्व स्टेप बाय स्टेप कसं फॉलो होतं आणि नंतरनी तुमचा रिझल्ट लागून जातो. तर मित्रांनो, रिझल्टबद्दल चर्चा करूया. चला तर आपण रिझल्टबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, रिझल्टबद्दल जर चर्चा करायचं झालं तर समर 2026चा जो रिझल्ट आहे एक्झामिनेशनचा, त्याची प्रॅक्टिकल एक्झाम कधी झाली आपली? 8 ते 18 एप्रिलपासून 8 ते 18ला प्रॅक्टिकल एक्झाम झाली. 23 ते 16 मेपर्यंत आपलं सर्व झालं. थिअरी एक्झामिनेशन 16 मेपर्यंत आपले सर्व झाले. इथं MSBTच्या अकॉर्डिंगली आपला रिझल्ट हा 3rd वीक ऑफ जूनला टेंटेटिव्हली लागला पाहिजे. टेंटेटिव्हली म्हणजे मागं पुढं होऊ शकतो, असं ती MSBT स्वतः सांगत आहे. मित्रांनो, MSBT स्वतः सांगत आहे की तुमची टेंटेटिव्हली लागून जाईल रिझल्ट. तर मित्रांनो, कुणीच असं व्यक्ती नाही की जो की तुम्हाला करेक्ट डेट सांगून देईल रिझल्टची, की 20 तारखेला रिझल्ट लागणार आहे किंवा 16 तारखेला रिझल्ट लागणार, अशी करेक्ट डेट कुणीच सांगणार नाही. 3rd वीकच्या आसपास तुमचा लागून जाईल. जसं की मित्रांनो, आपण विंटरचा बघितला होता. विंटरचा कसा होता, जानेवारीच्या 2nd वीकमध्ये लागणार होता, पण 2 जानेवारीला तुमचा रिझल्ट विंटरचा लागला. 2 जानेवारीला तुमचा रिझल्ट
विंटरचा लागला 2 जानेवारीला. तर मित्रांनो सेकंड वीकच्या अगोदरच लागला, म्हणजे हा सुद्धा रिझल्ट तुमचा अगोदरच लागन. आणि अगोदर लागन हे मी का म्हणत आहे, कारण की तुमची डिजिटल पेपर चेकिंग ही प्रोसेस झालेली आहे ना, नेमकीच डिजिटल पेपर चेकिंग प्रोसेस झालेली आहे. त्यामुळं काम लवकर लवकर होत आहेत, MSBTचे काम लवकर लवकर होत आहेत. डिजिटल पेपर चेकिंग ही प्रोसेस आहे, त्यामुळं खूप लवकर लवकर कामं होत आहेत आणि त्यामुळं रिझल्ट तुमचा आधी लागून जाईल. आधी म्हणजे किती, तब्बल एक डेट देतो मी तुम्हाला. शुक्रवारी म्हणजे जून शुक्रवारी 12 तारीख 12 जूनला तुमचा रिझल्ट अप्रॉक्सिमेट लागू शकतो. 12 जून एक मी तारीख देत आहे. ॲक्युरेट तारीख तर मित्रांनो कुणी सांगणार नाही. स्वतः MSBTने सुद्धा सांगितलेलं आहे की टेंटेटिव्हली लागून जाईल. मित्रांनो मी सुद्धा यामध्ये सांगत आहे की 12 जूनच्या आसपास लागू शकतो. 12 जूनच्या आसपास लागू शकतो. 12 जूनला जर नाही लागला तर 15 ते 20 पर्यंत तर थर्ड वीकमध्ये तर तुमचा लागूनच जाईल मित्रांनो. त्यामुळं तुम्ही पुढच्या सेमिस्टरचा अभ्यास सुरू करा. कारण का हेच वेकेशन्समध्ये तुम्ही पुढच्या पेपरचा अभ्यास सुरू केला तर त्यामुळे पुढचे सेमिस्टर तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो. रिझल्टचं टेन्शन घेऊ नका, रिझल्ट तर त्याचं ते लागूनच जाईल. तुम्ही रिझल्टचं टेन्शन घेऊ नका. तर तुम्हाला समजेल का, एक 12 तारखेच्या आसपास तुमचा रिझल्ट लागून जाईल. बाकी सगळं तर टेंटेटिव्हली आहे, MSBTच्या भरोश्यावर सोडून द्या. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, एक तुम्हाला हे राहते फोटोकॉपी आणि एक रिचेकिंगसाठी जी हे राहतात, रिचेकिंग आणि फोटोकॉपी हे 2 तुमच्या पद्धती राहतात रिझल्ट लागल्यानंतरनी. तर मित्रांनो मला वाटते की यामधली एक स्टेप कॅन्सल होईल, ही रिचेकिंगवालीच कॅन्सल होईल. फोटोकॉपी तर तुम्हाला राहील आणि रिचेकिंगवाली कॅन्सल होईल. कारण का मी असं का म्हणत आहे, मला असं का वाटत आहे तुम्हाला सांगतो. डिजिटल पेपर चेकिंग झाल्यामुळे डायरेक्ट तुमचं डायरेक्ट रिटोटलिंग म्हणजेच रिचेकिंग होती. आणि रिटोटलिंग कोण करणार इथं डिजिटल पेपर चेकिंगमध्ये? कम्प्युटर, तुमचा मशीन रिटोटलिंग करणार आहे. आणि मशीनचे रिटोटलिंग चुकत नसते मित्रांनो, हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. त्यामुळं हे जी काही आहे कन्सेप्ट, हा जो काही पेपर रिटोटलिंगचा कन्सेप्ट आहे ते तुम्हाला यावर्षी नसणार आहे. बहुतेक यावर्षी नसेल, तो गेल्या वर्षी होता वाटतं पण यावर्षी नसेल. कारण की मित्रांनो इथं टोटलिंग तुमचा मॅन्युअली होत नाहीये, डायरेक्ट टोटलिंग तुमची कम्प्युटरद्वारा होती. त्यामुळे ही रिटोटलिंगचा कन्सेप्ट तर तुमचा निघून जाईल याबारीस मला वाटत आहे. फक्त फोटोकॉपीचा कन्सेप्ट राहील. तर चला बघू याबारीत कसं होते, काय होते ते. तर तुम्हाला रिझल्टबाबत माहिती कळाली. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या, डिजिटल पेपरची की प्रोसेसवाली सगळी क्लिअर झाली. मित्रांनो जर तुम्हाला आणखीनच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या PGTech अकॅडमीला सबस्क्राईब करा. आणि डिप्लोमा लेवलच्या सर्व इन्फॉर्मेशन्स तुमच्या याच अकॅडमीवरती भेटून जातील. तर तुम्हाला जर C लँग्वेजचा कोर्स पाहिजे असेल तर C लँग्वेजचा कोर्ससुद्धा आपल्या PGTech अकॅडमीवरती फ्रीली अवेलेबल करून दिलेला आहे. त्याची प्लेलिस्ट आहे, ती जाऊन चेक करा. होप की तुम्हाला आजचा व्हिडिओचा हे समजला असेल.